नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जुलै पासून राज्यातील या भागात वाढणार पावसाचा जोर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 जुलै पासून राज्यातील या भागात वाढणार पावसाचा जोर। मग 15 जुलै नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे राज्यातील काही भागात वाढणार पावसाचा जोर? काय 15 जुलै नंतर आता आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गाव खेड्यात आणि शेत शिवारात पावसाचा जोर वाढणार काय? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जुलै पासून राज्यातील या भागात वाढणार पावसाचा जोर। मग 15 जुलै पासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर? काय या भागामध्ये आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा, वाडी वस्तीचा, गाव शिवाराचा संबंध आहे का? चला जाणून घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याकडे मान्सूनचा पाऊस लवकर दाखल झाला, खरीप हंगामाच्या पेरण्या लवकर झाल्या, परंतु आणखीन जसा दमदार पाऊस पडायला पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही। म्हणजे आपण अशा पावसाच्या प्रतीक्षेत आहोत। मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ही प्रतीक्षा आता संपू शकते। कशामुळे? तर ला निनाचा प्रभाव आता सुरू होणार आहे। यामुळे बंगालच्या उपसागरातील पोषक परिस्थिती आणि कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे झुकण्याची शक्यता, या दोन शक्यतांमुळे ढगांचा ताफा तुलनेने अधिक प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सक्रिय होईल। या पावन मायभूमीमध्ये कोकण विभागात तर अगोदर पाऊस झालाय, विदर्भाच्या पूर्व विदर्भात या ठिकाणी पाऊस चांगला झालाय, पण उर्वरित जो महाराष्ट्र होता तिथं 15 जुलै पासून पावसामध्ये वाढ दिसू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना याचा फायदा होऊ शकतो। म्हणजे खास करून कोकणात तर पाऊस पडणारच, पूर्व विदर्भात पडणारच, परंतु पश्चिम विदर्भ, त्यानंतर मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र जिथं आतापर्यंत दमदार पाऊस पडला नाही, इथं आपल्याला 15 जुलै पासून पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे। तर ही होती हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की 15 जुलै पासून राज्यातील या भागात वाढणार पावसाचा जोर। भविष्यात पाऊस कसा राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।